पोलीस मुख्यालय लातूर येथे पोलीस भरती प्रक्रिया सुरू। पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस प्रशासनाची जय्यत तयारी। लातूर पोलीस दलात पोलीस भरती प्रक्रिया सध्या सुरू आहे। लातूर जिल्ह्यात पोलीस शिपाई बँड्समॅन व पोलीस शिपाई चालक या पदासाठी प्रवर्गनिहाय 64 रिक्त पदांची भरती प्रक्रिया दिनांक 19 मार्च रोजी सकाळी 4 वाजल्यापासून पोलीस मुख्यालय बाबळगाव येथे सुरू आहे। लातूर जिल्ह्यात पोलीस शिपाई यांची 39 पदे, पोलीस शिपाई बँड्समॅन यांची 5 पदे तर पोलीस शिपाई चालक यांची 20 असे एकूण 64 रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरू आहे। आज सकाळी 4 वाजेपासून आपली भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे। यामध्ये 64 पदांसाठी आपण 5030 असे आवेदन अर्ज आपल्याला प्राप्त झालेले आहेत आणि आज 500 जणांची भरती घेण्याचं आमचं नियोजन आहे। सध्या प्रक्रिया चालू आहे। उद्यापासून अजून मोठ्या प्रमाणात आपण कॅन्डिडेट्सची भरती घेणार आहोत। भरती प्रक्रियेमध्ये कोणी हस्तक्षेप करू नये किंवा सर्वांना ट्रान्सपरन्सी दिसावी यासाठी आम्ही मोठ्या प्रमाणात आमचे जे रनिंगचे इव्हेंट आहेत 1600 मीटर आहे त्याचा RFID टेक्नॉलॉजीचा यूज करून इलेक्ट्रॉनिकली आम्ही त्यांचे टायमिंग घेत आहोत। त्याचबरोबर सर्व इव्हेंट CCTVमध्ये कैद करण्यात येत आहेत, जेणेकरून कोणाला जर का त्याचं रिव्ह्यू करायचं असेल डिसिजन तेही करण्याची आम्ही सुविधा इथं केलेली आहे। त्याचबरोबर डुप्लिकेट कॅन्डिडेट्स येऊ नयेत त्यासाठी बायोमेट्रिक आणि फोटो कॅप्चर या दोन्हीचा आम्ही पुरेपूर वापर करत आहोत। रफली 150 टोटल पोलीस अंमलदार, त्याचबरोबर 30 मंत्रालयीन स्टाफ आणि 30 अधिकारी आमचे सध्या इथे कार्यरत आहेत आणि ते सकाळी 4 वाजेपासून ते भरती प्रक्रिया संपेपर्यंत इथे काम करणार आहेत। पावसामुळे जर का एखाद्या दिवशी आपल्याला घेता नाही आली किंवा एखाद्या दिवशी स्टॉप करावी लागली आपल्याला भरती, तर त्यासाठी पुढील तारीख त्यांना देण्यात येईल आणि कोणत्याही कॅन्डिडेटचा भरती प्रक्रियेमध्ये समाविष्ट होण्याचा जो हक्क आहे तो कोणी गमावणार नाही याची आम्ही खात्री करू।